फ्रेंड्स, कसे आहेत सर्वजण? गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता वाजलेले आहेत 8:30 आणि अवनी गेलेली आहे पेपरला. अवनीचं 10:30पर्यंत पोचायचं होतं, तर तिचा टिफिन झाला. ॲक्च्युली मला सकाळीच व्हिडिओ चालू करायचा होता, पण काय झालं की सकाळी खूप घाई गडबड होते आणि मग तिचं मम्मी उशीर होईल, मम्मी उशीर होईल, म्हणून मग मी म्हटलं आता ती गेल्यावरच व्हिडिओ बनवते. तर मग ती गेली, तिचं टिफिन झाल्यावर मी माझं सकाळी उठल्यावर ते गरम पाणी पिणं ते पिऊन झालं. त्याच्यानंतर अंघोळीला गेली. अंघोळ झाल्यावर पहिले अंघोळ आणि देवपूजा ही 2 कामं झाली ना की खरंच मस्त वाटतात. तुम्ही बघू शकता अशी देवपूजा पण माझी झालेली आहे. आणि आर्या अजून उठली नाही, तिचं कॉलेज आहे, तर मी तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवते तिच्या टिफिनला काय बनवलं. तुम्ही बघू शकता तिथे दूध तापवून झालं. इथे फ्लॉवर वाटाणा बटाट्याची मिक्स भाजी टाकलेली आहे. इथे मी आता पोहे बनवणार आहे, तर गॅस चालू केलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे मी कांदा बटाटा वाटाणा हिरवी मिरची कोथिंबीर असं, आणि इथे पोहे. आणि तुम्ही बघू शकता खूप सारी अशी भांडी पडलेली आहेत. आता मावशी आल्यावरच आटोपतील. तर चला आता आपण पोहे बनवून घेऊ पहिले. तर आता मी पोह्यांचा नाश्ता करते पहिले. टिफिनच्या अजून पोळ्या बाकी आहेत, पोळ्या करते. दोघांच्याच करायच्या असतात, मी पोळी खात नाही. मग मी दुपारी मला गरम एक भाकरी बनवते. आणि चला मग आता पोहे बनवून घेते आणि मग नाश्ता करताना बोलते. बाय. त्यात मस्त असे पोहे झालेले आहेत आणि गरमागरम चहा. मी पण पोहे खायला आणि चहा प्यायला मस्त अशी थंडीत बाहेर राहा. अद्रकचा चहा. त्याला आता सगळी कामं झालेली आहे, तुम्ही बघू शकता चकाचक झाले. आतमध्ये अजून बेडरूममध्ये कपड्यांच्या घड्या घालायची बाकी आहेत. थोडंसं रेस्ट घेते. म्हटलं कंटिन्यू कामं केलं की थोडं कंटाळा येतो. आता हा एक ऑइल पेंटचा मी डबा आणलेला होता, तो खूप मोठा झाला. मला फक्त 2 लाईन मारण्यासाठीच हव्या होत्या, तर आता मी तो चेंज करून आणते आहे. पण अजून बाई आलेल्या नाही आहे भांड्यांना, त्यांचीच वाट बघत बसले. तर त्या येऊन गेल्या का मग मी जाते. आणि मग आता हा दही भात मी खाली पक्ष्यांना ठेवायला जाते, इथे खाली गार्डनमध्ये. ॲक्च्युली मी आहे ना इथे घराच्या इथे कोपऱ्यात ठेवत होती, तुम्ही बघत असाल, पण तिथे जाळी लावल्यामुळे ना पक्षी येत नाही आहे. मग मी खाली गार्डनच्या इथे नेऊन ठेवते. आणि मुलं लहान असू दे मोठे असू दे, एवढा पसारा असतो, छोटी छोटी कामं आहे ना संपतच नाही. जेवण पण सगळं बनवून झालं. डब्याला फ्लॉवरची तुम्हाला सकाळी दाखवली, फ्लॉवर वाटाणा बटाटा मिक्स भाजी दिली, चपात्या. आता माझी छोटी ते जेवणार नाही, ती भाजी खात नाही, तिचा खूप खाण्याचा प्रॉब्लेम आहे. तर मग मी तिच्यासाठी डाळ भात वगैरे लावलेला आहे. तर आता मी दही भात ठेवते खाली जाऊन, म्हणजे पक्ष्यांना. आणि मग बाईचीच वाट असं टाईम झालेला आहे, पण अजून का नाही आल्या माहीत नाही. तर चला आता ते ठेवते, तुम्हाला पण दाखवते. ह्या कोपऱ्यामध्ये मी ठेवते. हे बघा रोजचे बाऊल दिसत असेल, ते आता उचलून मी डस्टबिनमध्ये टाकते. पक्ष्यांना खाली तुम्हीच बघितलंच, मी ते ठेवलं. आणि वरती आली तर लगेच 5 मिनिटात मावशी आल्या. मग मावशी आल्यानंतर मग मी काय केलं, जेवून घेतलं. मग काय होतं, एकदा जेवणाचा टाईम माझा केला ना, मग 3-4 वाजतात. मग माझा रोजचाच टाईम झाला आणि मग चक्कर वगैरे येते. मग मी म्हटलं आता पहिले जेवून घेते. आणि जेवल्यानंतर कपडे वाळत घालायचे होते, ते घातले. आणि ते घातले, आता खूप कंटाळा खाली जायचा. तर मी म्हटलं आता जाऊ दे. आता जेवण झाल्यानंतर एक 20 मिनिटांनी मी याच्यात गरम पाणी, 1 लिंबू आणि काळं मीठ असं रोज पिते मी जेवण झाल्यानंतर, दुपारी पण आणि रात्री पण. तर चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला? आय होप घरातलंच दाखवलं, काही वेगळं नाही आहे. थोडं चांगलं बनवण्याचे नक्कीच मी प्रयत्न करेल. कसं असतं, सध्या मुलींचे एक्झाम, आणि म्हणतात ना, मुलं लहान असले का आणि मोठे असले का एक जिम्मेदारी असते ती आईची. त्याच्यामुळे आणि कसं आहे, माझ्याकडे दुसरं कोणी नसल्यामुळे मी मुलींना कोणाच्या भरोश्यावर सोडत नाही. तर त्याच्यामुळे त्यांचं एक्झाम वगैरे असल्यावर मी कुठेही जात नाही जास्त. म्हणजे गेली तरी असं 1-2 दिवसासाठी, ते पण आईकडे ठेवते. आई असेल तरच, नाही तर मी कोणाच्याच भरोश्यावर सोडत नाही मुली. तर असा काही व्हिडिओ होता, काही बोलताना चूक असेल तर थोडं समजून घ्या.
तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आजचा व्हिडिओमध्ये मी छोटे छोटेच घरातले कामं दाखवले, माझं थोडंसं रुटीन दाखवलं. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा आणि सपोर्ट करा. आणि मला तुम्ही कमेंट पण करा की ताई असे व्हिडिओ काढ की तसे व्हिडिओ काढ. मी नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करेल. आणि कसं असतं एकटी असल्यामुळे ना की खूप असं वाटतं, प्रयत्न तर मी करणारच आहे, नक्कीच करणार आहे, पण तरी तुम्ही सांगा, सपोर्ट करा. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.